जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 मधील एन-ई-पी पॅटर्नचे आहे, त्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम तसेच कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम म्हणजे काय? तो कशा पद्धतीने पूर्ण करायचा? प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा? त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स असतील? काही सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बघणार आहे. सब्जेक्ट कोणकोणते आहे, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे. तर व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा असणार आहे, पण डीपमध्ये काळजीपूर्वक पद्धतीने सर्व माहिती देणार आहे. प्रोजेक्टला किती मार्क आहे, इंटर्नल, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने होईल, अटेंडन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती भेटणार आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अक्षय बळे, विश्वलता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी वाणिज्य विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून 10 वर्षापासून कार्यरत आहे. तर मग आपण सगळ्यात प्रथम जाणून घेऊया, की सी प्रोजेक्ट रिपोर्टच्या काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आपण बघणार आहोत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, की हा जो काही सब्जेक्ट आहे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम, यासाठी विद्यापीठाने या सब्जेक्टला 2 क्रेडिट दिलेले आहे. यासाठी टोटल तुम्हाला 60 तासाचं कामकाज करायचं आहे. यामध्ये क्लासरूम टीचिंग किंवा गाईडन्स तुम्हाला 15 तासाचं भेटणार आहे. तर फील्ड वर्क किंवा प्रोजेक्ट वर्कसाठी तुम्हाला 45 तासाचा टाईम अवधी दिलेला आहे. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट इंग्लिश किंवा मराठी अशा दोन्हीपैकी एका लँग्वेजमधून करू शकता. तुमचा अकाउंट असेल, कॉस्टिंग असेल किंवा बाकीचेही कोणते विषय असेल स्पेशलायझेशनचे, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातला मराठी प्रोजेक्ट घेऊ शकता. एक्झाम्पल आहे, की तुमचा जसा गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स नावाचा सब्जेक्ट आहे, तर तो सब्जेक्ट जसा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधून उपलब्ध आहे, त्याच पद्धतीने इथे हा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टलाही कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला ज्यामध्ये योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी किमान 25 ते 30 पानांपर्यंत तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असणं अपेक्षित आहे. प्रोजेक्ट हा तुमचा बाइंडिंग स्वरूपात असला पाहिजे. ओके. याला ब्लॅक एम्बॉसिंग केलं तर ते डिपेंड्स अपॉन युअर टीचर आणि त्यांनी कशा गाईडलाईन्स दिल्या त्यावर आहे. पण 50 मार्कासाठी या विषयांची विभागणी असल्या कारणामुळं शक्यतो तरी बाइंडिंग स्वरूपात हा प्रोजेक्ट असावा. प्रोजेक्टच्या किमान ॲट लीस्ट 2 कॉपी तरी तुमच्याकडे असायला हव्या. एक कॉपी कॉलेजकडे आणि एक कॉपी तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता. ओके. सो हा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगितलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट कंपल्सरी होता 3ऱ्या सेमिस्टरसाठी, तसंच आता 4थ्या सेमिस्टरसाठी तुम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट हा पण कंपल्सरी असणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घ्या. तुम्हाला माहिती आहे, की हा एन-ई-पीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो करिक्युलममध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सोसायटीशी कनेक्टेड होणे हा पाठीमागचा उद्देश आहे. यामध्ये स्टुडंटनी सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. त्या रिलेटेड काही महत्त्वाचे सजेशन त्यांनी सोल्युशनच्या अनुषंगाने दिले गेले पाहिजेल. आणि तुम्ही जे काही आतापर्यंत शिकले आहात, की एफ-वाय-बी-कॉम, एस-वाय-बी-कॉम किंवा या रिलेटेड फर्स्ट इयरला असताना, सेकंड इयरला असताना जे काही तुम्ही थेरॉटिकल नॉलेज शिकलात, तर ते तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज हे सोसायटीच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी कशा पद्धतीने वापरता, ते हा महत्त्वाचा भाग या सी-ई-पीमध्ये दिलेला आहे. सी-ई-पीचा पर्पज काय आहे? द अंडरस्टँड द रिअल कम्युनिटी प्रॉब्लेम. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात विविध समस्या निर्माण असतात. काही समस्या या सोडवण्यासारख्या असतात. त्याचा कशा पद्धतीने आपण विचार केला गेला पाहिजेल आणि वापर केला गेला पाहिजेल आणि या समस्यांचं निराकरण आपल्या थेरॉटिकल नॉलेजमधून आपण प्रॅक्टिकल ज्यावेळेस इम्प्लिमेंट करू, त्यावेळेस ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाणार आहे. यासाठी तुमच्याकडे रिसर्च आणि ऑब्झर्वेशन स्किल यांची डेव्हलपमेंट होणारच आहे. ती झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने सी हा आणलेला आहे. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी काही एबिलिटी आहे, त्या पण तुमच्या वाढणार आहे. नंतर तुम्ही एक समाजातले एक रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप होण्याच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये त्या कॅपेबिलिटीज आणण्याच्या कारणाने हा सी प्रोजेक्ट आणलेला आहे. याच्या काही महत्त्वाच्या की प्रिन्सिपल्स आहे. ज्याच्यामध्ये स्टुडंट आणि कम्युनिटी या दोघांनी एकमेकांकडून म्युच्युअल लर्निंग केली गेली पाहिजे. एकमेकांशी संगतमत करून कारण सोसायटीकडून स्टुडंटला काही प्रॉब्लेम्स कळणार आहे किंवा सजेशन भेटणार आहे. स्टुडंट काही गोष्टींमध्ये अवेअरनेस सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये करणार आहे. नंतर आपल्याला माहीत आहे की सी हा जो काही विषय आहे, तो नॉट ओन्ली एस-वाय-बी-कॉम बट अल्सो एस-वाय-बी-ए, एस-वाय-बी-बी, आय-बी, बी-बी-ए, सी-ए, बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए त्याचबरोबर ऑल जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे, एस-वाय-बी-सी-एस वगैरे, बी-एस-सी या सर्व जणांना सी हा कंपल्सरी आहे. त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा अकॅडमिकमध्ये त्यांना तो मेन्शन करून दिलेला
आहे. त्यानंतर क्रेडिट बेस अकॅडमिक ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये टीचरचा इन्व्हॉल्वमेंट भरपूर असणार आहे कम्युनिटीच्या वर्कमध्ये. ती पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे कोलॅबोरेशन विथ एन-जी-ओ, गव्हर्नमेंट बॉडीज एंड लोकल ऑर्गनायझेशन बरोबर महाविद्यालयाला लिंकेज आणि काय एम-ओ-यू वगैरे काही करणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम तुम्ही कशाचे रिलेटेड करू शकता, यामध्ये काय-काय करू शकता, त्याची माहिती पण या ठिकाणी दिलेले आहे. तर कम्युनिटी एंगेजमेंटमध्ये तुम्ही काही अवेअरनेस प्रोग्राम राबवू शकता, काही सर्व्हे करू शकता. जसं की एक्झाम्पल आहे की फोनपे युजरचा सर्व्हे करू शकता. सोशल मीडिया कोणकोणते वापरता, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, त्याचा विचार करू शकता. ऑनलाईन ई-कॉमर्सचे प्लॅटफॉर्म किती जण वापरतात. मग विद्यार्थ्यांकडे असणारा कोणकोणता मोबाईल आहे, iPhone वापरणारे युजर्स किती आहे. समाजामध्ये लाडकी बहीण योजना जी काही इम्प्लिमेंट आणलेली आहे, त्याच्यात पात्र उमेदवार किती आहे, अपात्र उमेदवार किती आहे. काही उमेदवार अपात्र आहे, अपात्रतेच्या यादीत आहे, ॲक्चुअली ते पात्र आहे. किंवा काही लाडक्या बहिणी या पात्र नाहीये, पण तरी सुद्धा त्या पात्रतेच्या यादीत आहे. त्याची माहिती तुम्ही या सर्व्हेच्या माध्यमातून करू शकता. आर्थिक साक्षरता ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हणूया, हायजिनिक एज्युकेशन आहे, आरोग्याच्या रिलेटेड तुम्ही जनजागृती पण या ठिकाणी करू शकता. ओके. त्यानंतर इथं तुम्हाला रिसर्च विथ कम्युनिटी पार्टिसिपेशन त्या रिलेटेड पण तुम्हाला महत्त्वाची माहिती या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. इथे तुम्ही तुमचं नॉलेज शेअरिंग आणि अवेअरनेस कॅम्पेन पण करू शकता. म्हणजे जसं की एक्झाम्पल आहे आय-टी रिटर्न कसे भरायचे वगैरे, त्या माहितीत तुम्ही जनजागृती करू शकता. एच-आर-पी-सी वगैरे जे काही काय म्हणूया आपण नंबर प्लेट्स म्हणूया, इन्कम टॅक्सच्या रिटर्नच्या काही महत्त्वाच्या ड्यू डेट्स आहे, त्या तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर इथे महत्त्वाची माहिती आहे, की विद्यार्थ्यांचं जे काही नॉलेज आहे, त्या नॉलेजचा सोसायटीला कसा फायदा होईल, त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला त्यांना सादर करता येणार आहे. नंतर डेव्हलपिंग अ न्यू कोर्स रिलेटेड टू कम्युनिटी नीड्स म्हणजे एक्झाम्पल आहे, की या ठिकाणी सरकार काही महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी आणत असतात. तर ते कम्युनिटीमध्ये त्याचा प्रचार-प्रसार करणं हा त्या पाठीमागचा उद्देश असेल. नंतर लर्निंग फ्रॉम लोकल एक्सपर्ट अँड प्रॅक्टिशनर जसं सी-ए असेल, सी-एस असेल, या प्रॅक्टिशनरकडून तुम्ही काय करू शकता, काही महत्त्वाच्या गोष्टी पण लर्न करू शकता आणि सोशल इनोव्हेशन प्रोजेक्ट बाय स्टुडंट म्हणजे आता जसं एक्झाम्पल आहे, की गॅस टाकीचा तुटवडा असेल, पेट्रोल डिझेलला काही वेगळे पर्याय अवेलेबल होत आहे का? किंवा या बाबतीतलं इनोव्हेशन तुम्ही केलं गेलं पाहिजेल, की गॅसचा वापर कमीत कमीत कशा पद्धतीने करता येईल? त्याला काही वेगळे ऑप्शन आहे का? याची माहिती तुम्ही तुमच्या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून करू शकता. सी-ई-पीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की जे क्लासरूममध्ये तुम्हाला नॉलेज भेटलं आहे, ते रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला तो वापरता येईल. ओके. नंतर तुमचं सोशल अवेअरनेस इम्प्रूव्हमेंट होणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या इन्क्रीज होणार आहे. तुमचं रिसर्च, एनालिटिकल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग यांच्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. नंतर टीमवर्क आणि कम्युनिकेशन स्किल याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट होणार आहे. अंडरस्टँडिंग तुम्हाला रूरल लाईफ कळणार आहे. आम्ही तर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना म्हणतो, की जे विद्यार्थी शहरातले आहे, त्यांनी ग्रामीण भागातील कम्युनिटीचा अभ्यास करा. जे ग्रामीण भागातले त्यांनी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करा. म्हणजे रुरल लाईफ आणि अर्बन लाईफ यांचा तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. तिथले इश्यूज तुम्हाला कळतील. काही कल्चरल आणि सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज तुम्हाला अंडरस्टँड होणारे आहे. आणि स्टुडंट हा सोसायटी आणि नेशनच्या बिल्डिंगमध्ये एक कॉन्ट्रिब्युशन करणं हा त्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश असणार आहे. हे शिकल्यानंतर लर्निंग आउटकम्स काय येणार आहे, तर तुम्हाला कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्या रिॲलिटी जे काही आहे ना, त्या समजून येणार आहे. हे थेरॉटिकल जे काही नॉलेज आहे, ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुमचे एम्पॅथी किंवा सोशल जी काही व्हॅल्यू आहे, त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. नंतर तुमच्या रिसर्च, एनालिटिक स्किल आणि बाकीचे जे काही महत्त्वाचे सॉफ्ट स्किल आहे, त्याच्यामध्ये पण तुमची इम्प्रूव्हमेंट निश्चितच होणार आहे. यात कुठे डाऊट असणार नाही. तुम्ही इफेक्टिव्हली टीमवर्क करू शकता आणि रिअल कम्युनिटीचे जे काही इश्यूज आहे, ते सॉल्व्ह करण्यामध्ये तुमचं सजेशन पण असणार आहे. तर या बाजूनी काही महत्त्वाचे लर्निंग आउटकम्स होणार आहे. या ठिकाणी कॉलेजचा किंवा कॉलेज अथॉरिटीचा रोल काय असणार आहे मॅनेजमेंटचा, तर प्रोव्हाईड फॅसिलिटी अँड सपोर्ट. तुम्ही काय केली पाहिजे,
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी काही फॅसिलिटी उपलब्ध करून दिली पाहिजे. काही ट्रेनिंग वर्कशॉप आयोजित केले गेले पाहिजे. नंतर इंटरनेट, लायब्ररी ॲक्सेस यासारख्या महत्त्वाच्या फॅसिलिटी प्रोव्हाईड केल्या गेल्या पाहिजे. तसेच कॉलेजने काही एन-जी-ओ असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील यांच्याबरोबर त्यांनी टाय अप पण केलं गेलं पाहिजे. म्हणजे जस्ट लाइक काही नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, आधार कार्डचे काही सेंटर असतील, सी-एस-सी सेंटर म्हणूया. त्याचबरोबर काही बँका असतील, पतसंस्था असतील, त्यांच्याबरोबर त्यांनी टाय करणं, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बरोबर त्यांनी टाय करणं, कोलॅबोरेशन करणं. त्याचबरोबर काही तुमचे सब ब्रोकर असतील शेअर मार्केट रिलेटेड, सी-ए असतील, सी-एस असतील, वकील असतील. ओके. काही ज्याला आपण आशा स्वयंसेविका म्हणूया, अंगणवाडी सेविका म्हणूया, नंतर जसं आपण जिल्हा रुग्णालय वगैरे म्हणूया, यांच्याबरोबर त्यांनी कोलॅबोरेशन किंवा काही एम-ओ-यू पण त्यांनी केले गेले पाहिजेत. काही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन पण असतील, ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असेल, अशा काही एन-जी-ओ ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन बरोबर महाविद्यालयांनी टाय अप करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये टीचर आणि सुपरवायझरचा रोल काय आहे, की त्यांनी विद्यार्थ्यांना टॉपिक सिलेक्शन करण्यामध्ये गाईड करून दिलं पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणता टॉपिक घ्यावा. त्यांनी फील्ड वर्क विद्यार्थी करताय का नाही, त्या संदर्भात त्यांनी मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. रिपोर्ट प्रिपरेशन करण्यामध्ये त्यांनी मदत केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी Google फॉर्मच्या माध्यमातून डेटा जमा केलेला आहे. मग या डेटावर पुढे कशा पद्धतीने काम करायचं, तो एनालिसिस कसं करायचा, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, त्याची माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिली पाहिजे. त्यामध्ये गाईड केलं पाहिजे. सगळ्यात शेवटी त्यांनी प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन केलं गेलं पाहिजे आणि प्रेझेंटेशन करण्यासाठी सुद्धा त्यांना गाईडन्स केलं गेलं पाहिजे. स्टुडंटचा रोल काय आहे? त्यांनी एक टॉपिकची लिस्ट दिलेली आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा ते दाखवणार आहे, की विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्याच्या काही गाईडलाईन्स आहे. त्याच्यात प्रत्येक विषयांचे तुमचे जे काही स्पेशलायझेशन आहे, तर त्या रिलेटेड काही टॉपिक्स आहे. तर त्या टॉपिकपैकी तुम्हाला जो सुटेबल असेल तो टॉपिक घ्या. प्रत्येक विषयामध्ये 90 पेक्षा जास्त टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्तही काही टॉपिक्स तुम्हाला घेता येतील. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांनी Google फॉर्म तयार करायचा आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रायमरी किंवा सेकंडरी डेटा कलेक्ट करायचा आहे. जो डेटा तुम्ही कलेक्ट केला त्याच्या बाबतीत तुम्ही सी-ई-पी रिपोर्ट हा प्रिपेअर केला गेला पाहिजे. काही अडचणी वगैरे येणार असतील तर त्या संदर्भातले काही महाविद्यालयात ऑर्गनाइज केलेले वर्कशॉप किंवा प्रेझेंटेशन हे पण अटेंड केले गेले पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या गाईडन्सच्या किंवा टीचरच्या माध्यमातून तुम्ही गाईडलाईन्स घेऊन तो सबमिट पण केला गेला पाहिजे. हा विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा रोल आहे. ही मी मगाशीच तुम्हाला ऑलरेडी क्रेडिट आणि ड्युरेशन सांगितलं. आता पुढे असेसमेंट पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे. हे मार्कांचं बायफर्गेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लासरूम अटेंडन्स आणि पार्टिसिपेशन इन फील्ड व्हिजिटसाठी तुम्हाला 15 मार्क असणार आहे. नंतर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट रिपोर्टसाठी तुम्हाला किती मार्क आहे? 15 मार्क आहे. तुम्ही प्रत्यक्ष पद्धतीने तिथे जाताय का नाही, त्याच्या कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन करता त्याला 15 मार्क आहे. नंतर तुम्ही व्हायवा होस्ट किंवा प्रेझेंटेशन ऑफ सी प्रोजेक्ट यासाठी तुम्हाला 20 मार्क आहे. त्याकरता तुम्हाला इंटरनल वाल्यांकडे 10 मार्क आणि एक्सटर्नल वाल्यांकडे 10 मार्क असे बायफर्गेशन करून दिलेले आहे. टोटल तुम्हाला 15 प्लस 15 प्लस 20 50 मार्क तुम्हाला या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी असणार आहे. कॉलेजनी ज्यावेळेस इंटरव्ह्यू व्हायवा एक्झाम वगैरे कंडक्ट केली जाईल, तर त्या ठिकाणी त्यांनी अशा कॉलमचा त्यांनी चार्ट केला पाहिजे. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी सीट नंबर, नेम ऑफ स्टुडंट, त्याला इंटरनल एक्झामिनेशन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं, त्याला 10 मार्क आहे. एक्सटर्नल एक्झामिनर जे येतील त्यांच्याकडून 10 मार्क आहे. असे 20 मार्कांचं तुमचं असेसमेंट असणार आहे. ओके. आता तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी असणार आहे, त्याचं विथ तुम्हाला डॉक्युमेंटेशन पण मी दाखवणार आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कोणकोणतं स्ट्रक्चर असेल. पहिलं पेज असणार आहे तुमचं टायटल पेज. दुसरं आहे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट. याचे युजर मॅन्युअल ऑलरेडी विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेले आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. पुढे आहे एन-जी-ओ किंवा ऑर्गनायझेशन सर्टिफिकेट. इथे तुम्ही कोणतीही ऑर्गनायझेशन घ्या. किंवा एखादा सब ब्रोकर असेल, पोस्ट ऑफिसचा एखादा प्रतिनिधी असेल, त्याच्या लेटर पॅडवर घ्या किंवा स्वतः तुम्ही A4च्या पेजवर लेटर पॅड तयार करा आणि त्यांची सही शिक्का घेतला तरी चालेल. इथे स्टुडंटचं डिक्लेरेशन आहे, स्टुडंटचं अॅक्नॉलेजमेंट आहे, स्टुडंट सुपरवायझर इंटरॅक्शन डायरी हा महत्त्वाचा भाग आहे आणि 7 नंबरचा स्टुडंट एन-जी-ओ ऑर्गनायझेशनल ऑफिशियल इंटरॅक्शन डायरी. 6 आणि 7 नंबरचे जे काही मुद्दे आहे, या 2 शिवाय तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही. नंतर 8 नंबर आहे टेबल ऑफ कंटेंट. याच्यामध्ये तुमचं हेडिंग, सब हेडिंग विथ पेज नंबर तुम्हाला इन्क्लुडिंग आहे म्हणजे त्याला आपण इंडेक्स असं म्हणूया. नंतर आहे लिस्ट ऑफ फिगर्स.
ओके. म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टसाठी काही महत्त्वाचे रिपोर्ट किंवा काही प्रेझेंटेशन तुम्ही काही लिस्टच्या माध्यमातून करणार असेल, काही फिगर्स, आकृत्या असतील, तर त्या मेन्शन तुम्ही 9 नंबर पेजला केल्या पाहिजे. 10 नंबर पेजला तुम्ही लिस्ट ऑफ टेबल्स आहे. इथे तुम्हाला ऑल टेबल्स आहे. म्हणजे कदाचित तुम्ही ग्राफिकल प्रेझेंटेशन वगैरे काही टेबलच्या माध्यमातून करणार असेल, तर ती लिस्ट ऑफ टेबल्स या ठिकाणी असली पाहिजे. पुढे ते तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टसाठी किती चॅप्टर आहे? टोटल 8 चॅप्टर आहे. कमी जास्त होऊ शकतात. पहिलं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन, दुसरं चॅप्टर आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, तिसरं आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, चौथा आहे एन-जी-ओ किंवा ऑर्गनायझेशनल प्रोफाइल, पाचवा आहे ऑब्झर्वेशन अँड एनालिसिस, सहावा आहे कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन, सातवा आहे रेफरन्सेस अँड बिब्लिओग्राफी, आठवा आहे ॲनेक्चर अँड क्वेश्चनायर. इफ तुम्ही जर का डेटा कलेक्ट करताना क्वेश्चनायरच्या माध्यमातून केला, तर त्याची लिस्ट तुम्हाला 8 नंबरच्या चॅप्टरमध्ये द्यायची आहे. आता आपण चॅप्टर वाईज माहिती घेऊया. चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला कोणकोणते पॉइंट कव्हर करायचे आहे? तर चॅप्टर नंबर 1 चं नाव आहे इंट्रोडक्शन. यामध्ये 1.1 ला नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. ओके. म्हणजे जो विषय घेतला त्या विषयाच्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. एक्झाम्पल आहे, तुम्ही म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या बाबतीत अवेअरनेस करत आहे न्यू बिगिनियर्सला. तर इथं म्युच्युअल फंड म्हणजे काय? ते कशा पद्धतीने कार्य करतं वगैरे, वगैरे. त्याच्यापासून काय बेनिफिट्स वगैरे होतात ते तुम्ही इंट्रोडक्शन पेजमध्ये देणं अपेक्षित आहे. नंतर स्कोप ऑफ टॉपिक, त्याचा काय ॲडव्हांटेजेस होऊ शकतो सोसायटीला, ती माहिती तुम्ही या स्कोपमध्ये दिली पाहिजे. दुसरा आहे सिग्निफिकन्स, काय महत्त्व आहे त्या टॉपिकचं त्याची माहिती द्यायची आहे. नंतर तुम्ही स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम पण द्यायचा आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी पण सांगायचं आहे, की तुम्ही या प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून काय-काय गोष्टी शिकला, काय कन्क्लुजन काढलं ते तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी मिळते जुळतं असलं पाहिजे. तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट केल्यामुळं काय एक्सपेक्टेड आउटकम येणार आहे, ती माहिती तुम्ही दिली गेली पाहिजे. नंतर आहे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन ऑफ द टॉपिक. ओके. म्हणजे हा टॉपिक सिलेक्ट करण्यापाठीमागचा तुमचा उद्देश काय आहे, त्याची पण माहिती तुम्ही दिली पाहिजे. नंतर आहे प्रोजेक्ट रिपोर्ट मधला दुसरा चॅप्टर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. तुम्ही जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट करता आहे, तर त्याच्या रिलेटेड अगोदर कुणी स्टडी केला आहे का? त्यामध्ये काय माहिती त्यांनी दिलेली आहे, तर ती या ठिकाणी तुम्ही मेन्शन केली पाहिजे. ओके. इट्स रिलेटेड टू द फील्ड स्टडी, रिव्ह्यू रिलेव्हंट लिटरेचर अँड थेरॉटिकल फ्रेमवर्क, डिस्कस हाऊ एक्झिस्टिंग नॉलेज इन्फॉर्म्स टू प्रोजेक्ट अँड इट्स गोल, याची माहिती तुम्ही दिली गेली पाहिजे. पुढे आहे प्रोजेक्ट रिपोर्टचा तिसरा चॅप्टर, त्याला रिसर्च मेथोडॉलॉजी आपण असं म्हणूया, की यामध्ये तुम्ही रिसर्च करत असताना कोणकोणत्या टूल्स अँड टेक्निक्स यूज केल्या. म्हणजे यामध्ये तुम्ही काही ऑब्झर्वेशनल मेथड वापरली, इंटरव्ह्यू वापरली, काही रिसर्चच्या रिलेटेड काही डेटा वगैरे वापरला आणि हे का तुम्ही सिलेक्ट केली? म्हणजे इंटरव्ह्यू मेथडच तुम्ही का सिलेक्ट केली? त्याचं तुम्हाला रिझन या ठिकाणी द्यायचं आहे. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला चॅप्टर नंबर 4 जो काही दिलेला आहे, त्या चॅप्टर नंबर 4 ला प्रोफाइल ऑफ द एन-जी-ओ ऑर ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. यामध्ये बघा, डील विथ डिटेल्स ओव्हरव्ह्यू ऑफ द एन-जी-ओ ऑर ऑर्गनायझेशन वेअर द फील्ड वर्क वॉज कंडक्टेड. आता जर का तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडवरती तुम्ही ऑर्गनायझेशन किंवा तो विषय तुम्ही सिलेक्ट केलेला असेल, तर तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे, की ज्या एन-जी-ओच्या माध्यमातून किंवा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तुम्ही फील्ड प्रोजेक्ट करत आहे, त्या एन-जी-ओची माहिती किंवा त्या ऑर्गनायझेशनची माहिती तुम्ही दिली गेली पाहिजे. ओके. त्यानंतर इथे त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं नेम, त्याची हिस्ट्री, त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा बाकीच्याही देखील काही माहिती जे काही आहे ना, तर तुम्ही त्याच्याशी दिल्या पाहिजे. मग त्याचं मिशन, व्हिजन, त्याचे गोल्स, काही अचीव्हमेंट्स वगैरे, वगैरे सर्व काही माहिती तुम्ही त्या एन-जी-ओच्या माहितीमध्ये किंवा एन-जी-ओच्या माहिती म्हणजेच थोडक्यात त्याला तुमच्या त्या ऑर्गनायझेशन प्रोफाइलमध्ये द्यायची. म्हणजे एखादी कंपनी असेल, तुम्ही एखाद्या जसं सुला वायनरीची कंपनी आहे. तुम्ही त्यांना काय केलं? व्हिजिट केली आणि सुला वायनरीच्या कंपनीला व्हिजिट केल्यानंतर सुला वायनरीची तुम्ही पूर्णपणे माहिती घेतली गेली पाहिजे. ओके. सो त्यांचं पूर्ण डिटेल माहिती या तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये येणार आहे चॅप्टर नंबर 4 मध्ये. ओके. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 5 ऑब्झर्वेशन अँड एनालिसिस. ॲक्चुअली तुम्ही ज्यावेळेस Google फॉर्म तयार करणार आहे, तर त्याचा जो काही डेटा निर्माण होणार आहे, तो डेटा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे? मेन्शन करायचा आहे. ओके. यामध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन ऑफ सी-ई-पी इंटरॅक्शन, ऑब्झर्वेशन अँड एनालिसिस तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. यात तुमचे प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस कोणकोणते वापरले, त्याचा रिझल्ट काय आला, नंतर प्रोव्हाईड डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ कम्युनिटी इंटरॅक्शन आणि एंगेजमेंट कॅरिड आउट. तुम्ही त्यांच्याबरोबर कोणकोणत्या गोष्टींची चर्चा केली, त्याच्यातून काय माहिती मिळाली, ती माहिती या ठिकाणी तुम्ही सांगितली पाहिजे. नंतर इन्क्लूड ऑब्झर्वेशन रिलेटेड टू फील्ड वर्क, वर्क रिलेव्हन्स टू द टॉपिक,
देन यूज ऑफ फोटोग्राफ, डायग्राम, काही स्केचेस, सपोर्ट टू द डिस्क्रिप्शन. शक्यतो तुम्ही फील्ड व्हिजिट घ्यायला गेल्यानंतर तिथला तुम्ही काय केला पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्टला अनुसरून तुम्ही फोटो पण काढून घेतला पाहिजे. नंतर अनालिसिस द डेटा कलेक्टेड टू रिलेशन टू द स्टडी ऑब्जेक्टिव्ह, याची पण माहिती तुम्ही दिली गेली पाहिजे. सर ते शेवटी तुम्हाला कन्क्लुजन आणि रेकमेंडेशन द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलंय की जसं मी म्युच्युअल फंडचा टॉपिक घेतलेला आहे, तर त्यामध्ये मला असं ऑब्झर्वेशन निर्माण झालं की बहुतेक लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय आहे याचीच माहिती नसते. बहुतेक गावातील 100 पैकी 10 लोक काय करतात, फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. अशी पण तुम्ही त्याच्यामध्ये माहिती देऊ शकता. काही कन्क्लुजन आलं, रिकमेंडेशन मध्ये काय केलं पाहिजे, की महाविद्यालयांनी कम्युनिटी बरोबर कायमस्वरूपी टाय केला गेला पाहिजे. तिथे लोकांना दर महिन्याला जाऊन माहिती वगैरे दिली गेली पाहिजे. असं तुम्ही त्यांच्याशी काय करू शकता, सांगू शकता किंवा मेन्शन करू शकता. काही रिकमेंडेशन असतील ते तुम्ही काय करा, सजेस्ट करा. त्यानंतर पुढे आहे चॅप्टर नंबर 7, हा रेफरन्सेस रिलेटेड असतो. बिबिओग्राफी या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, मेन्शन करायची असते. 8व्या नंबर चॅप्टर मध्ये अनेक्चर किंवा क्वेश्चनर आहे. ज्या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्ही अनेक्चर केलेला आहे किंवा गुगल फॉर्म बनवलेला आहे, ती तुम्हाला द्यायची आहे. विथ तुमचे रिस्पॉन्सेस पण तुम्ही या ठिकाणी मेन्शन केले गेले पाहिजे. ओके. म्हणजे एक्झाम्पल आहे की तुम्हाला परीक्षेला एक्सटर्नल विचारेल की तुम्ही माहिती डेटा कलेक्ट करताना गुगल फॉर्मच्या माध्यमातून केली. मग दाखवा गुगल फॉर्म, त्याचे रिस्पॉन्सेस काय आले दाखवा, ते कशा पद्धतीने प्रेझेंट केले, त्याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. ओके. त्यानंतर इथे फॉर्मॅटिंग गाईडलाईन्स आहे. तुम्ही पेपर वापरत असताना, म्हणजे प्रिंटिंगचा पेपर वापरत असताना A4चा पेपर वापरायचा आहे. यामध्ये यूज केला जाणारा जो काही फॉन्ट आहे, तो तुम्ही टाइम्स न्यू रोमन वापरला पाहिजे. यामध्ये फॉन्ट साईजला तुम्ही हेडिंगला 16 देऊ शकता, सब हेडिंगला 14 देऊ शकता आणि टेक्स्टसाठी तुम्ही 12चा फॉन्ट सुद्धा वापरू शकता. ओके. मार्जिन तुम्हाला लेफ्ट साईडला 1.5 इंच सोडायचं आहे, तर राईट टॉप आणि बॉटमला तुम्हाला 1 इंचाचा मार्जिन सफिशियंट आहे. लाईन स्पेसिंग तुमचं 1.5 इंच ही लाईन स्पेसिंग असली पाहिजे. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मिनिमम तुमचे 25 ते 30 पानं असले पाहिजे. अप्रॉक्सिमेटली 7,500 वर्ड्स पर्यंत त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक्सक्लुडिंग आहे, म्हणजे तुमचं टायटल पेज, सर्टिफिकेट, डिक्लेरेशन, एक्नॉलेजमेंट, चॅप्टर स्कीम, टेबल ऑफ कंटेंट, ग्राफ्स वगैरे हे सोडून तुमचं बाकीचं पेजेस असले पाहिजे. म्हणजे चॅप्टर नंबर 1 पासून तर चॅप्टर नंबर 8 पर्यंतचे तेवढे टॉपिक तुमचे असले पाहिजे. तर या पद्धतीने आपण ही बेसिक माहिती बघितलेली आहे. आता तुम्हाला एक सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवतो कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामचा. तर यामध्ये पहिलं बघा, तुमचं वरती हेडिंग हे याला टायटल पेज म्हणतात. यामध्ये इथे जर का थोडंसं मी बारीक साईज करण्याचा प्रयत्न केला, तर हे तुमचं कलर पेज या पद्धतीने दिसणार आहे. याला मी बॉर्डर वगैरे छान पद्धतीने केलेली आहे. तशीच तुम्ही ती करू शकता. प्रोजेक्ट रिपोर्टला नाव काय दिला? अवेअरनेस ड्राईव्ह ऑन म्युच्युअल फंड फॉर बिगिनियर्स. जे म्युच्युअल फंडमध्ये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांची जनजागृती करणं हा या रिपोर्टचा विषय आहे. सबमिट कुणाला करतो आहे? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. इथे तुम्ही एस-पी-पी-यूचा लोगो टाकला तरी चालेल. हे पुढचं जसंच्या तसं वाक्य लिहायचंय. इन द पार्शियल फुलफिलमेंट ऑफ रिक्वायरमेंट फॉर द डिग्री ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स इन. आता तुमचा इथं विषय जो काही आहे, जसं या विद्यार्थ्याचा अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आहे, तसं तुमचं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग असेल, बँकिंग अँड फायनान्स असेल, बिझनेस प्रॅक्टिसेस असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असतील, मार्केटिंग असेल, ते विषय इथे टाकायचा आहे. इन द कोर्स ऑफ सीईटी इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, हे पुन्हा वाक्य आलेलं आहे. सबमिट कोण करतं? इथं विद्यार्थ्यांनी त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे, क्लास टाकायचा आहे, वर्ग सेमिस्टर टाकायचा आहे, डिव्हिजन किंवा रोल नंबर असेल तो टाका, युनिव्हर्सिटीचा रोल नंबर टाका. ही जागा ब्लँक सोडली तरी चालेल. ज्यावेळेस रोल नंबर येईल त्यावेळेस तुम्ही टाकू शकता. अकॅडमिक इयर 25-26 असेल, 26-27 असेल, जे असेल ते टाका. इथं तुमच्या गाईडचं नेम टाका, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं डेजिग्नेशन, त्यांचं एज्युकेशन टाकलं तरी चालेल. नंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात त्या कॉलेजचा, संस्थेचा लोगो टाका, डिपार्टमेंटचं नाव टाका, संस्थेचं नाव, कॉलेजचं नाव टाका आणि इथं तुम्ही ज्या वर्षी प्रोजेक्ट रिपोर्ट करता आहे ते वर्ष आणि महिना इथे टाकायला विसरू नका. या पेजला टायटल पेज म्हणतात. याच्यातील प्रत्येक वर्ड्स हा कॅपिटल असणार आहे. ओके. नाहीतर तुम्हाला दुसरा पर्याय काय आहे, की ईच वर्ड कॅपिटलाइज तुम्ही करू शकता. पण ईच वर्ड कॅपिटलाइज केल्यामुळे तो अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. असा सगळे लेटर कॅपिटल तुम्हाला छान पद्धतीने दिसून येतील. कलर पेजमध्ये प्रिंट आउट काढा.
दुसरं पेज जे काही आहे ते सी रिपोर्ट कंप्लीशन सर्टिफिकेट असणार आहे. यामध्ये कॉलेज तुम्हाला सर्टिफिकेट देईल. जर नाही दिलं, तर तुम्ही कॉलेजचा लोगो, कॉलेजचं नाव, पत्ता इथे त्या ठिकाणी टाका. प्रोजेक्ट रिपोर्टचं कंप्लीशन सर्टिफिकेट टाका. इथे फॉर्मॅट आहे. हे फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या सिलॅबी कॉलमला तुम्हाला दिसून येणार आहे. कॉपी पेस्ट करा. काही अडचण आली तर तुम्ही या व्हिडिओचा फायदा घ्या. इथे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल दिलेलं आहे. इथं स्पेशलायझेशनचं नाव आहे. इथं विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याचा रोल नंबर वगैरे दिलेला आहे. बाकी हे सगळं ॲज इट इज जसंच्या तसं तुम्हाला टाइप करायचं आहे. तिसरं पेज आहे ते एन सर्टिफिकेट आहे किंवा ऑर्गनायझेशन सर्टिफिकेट आहे. इथे बहुतेक वेळा अशी माहिती येईल, की त्या एन-जी-ओकडे लेटर पॅड नाहीये किंवा सर्टिफिकेट नाहीये. तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही स्वतः काय करा, टॉप लेव्हलला त्या कंपनीचा, त्या ऑर्गनायझेशनचं नेम टाका, त्यांचा पत्ता टाका, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाका, त्यांचा लोगो वापरा. या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट तयार करू शकता. इथं एन सर्टिफिकेट आहे. जसंच्या तसं फॉर्मॅट तयार करा. त्यांचा सही शिक्का घ्यायला विसरू नका. नंतर डिक्लरेशन आहे. इथं विद्यार्थ्यांनी दाखवायचं आहे, की हा प्रोजेक्ट रिपोर्ट मी स्वतःच्या मर्जीनं तयार केलेला आहे किंवा माझ्या नॉलेजनी तयार केलेला आहे. तो कुठेही दुसरीकडे सबमिट केलेला नाहीये वगैरे, वगैरे जी काही गाईडलाईन्स आहे ती तुम्ही या ठिकाणी दिली गेली पाहिजे. नंतर तुमचा सही शिक्का करा. अॅक्नॉलेजमेंटमध्ये तुम्हाला थँक यू म्हणायचं आहे, ज्यामध्ये तुमचे पॅरेंट्स असतील, तुमचे सब्जेक्ट टीचर, एच-ओ-डी, तुमच्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल, प्रोजेक्ट रिपोर्टला गाईड करणारे ऑर्गनायझेशनमधले सुपरवायझर, व्हॉटएव्हर एनी डेझिग्नेशन असेल त्यांचं, त्या लोकांनी तुम्हाला मदत केली, तुमच्या मित्रांनी मदत केली, त्या सर्वांचा उल्लेख तुम्ही थँकफुलमध्ये करू शकता. पुढं आहे स्टुडंट सुपरवायझर इंटरॅक्शन डायरी. ही डायरी तुम्हाला तयार करायची आहे. हे पेज आहे. इथे तुम्ही सीरियल नंबर, डेट, तुमचं स्टुडंटची सिग्नेचर, तुमच्या गाईडची सिग्नेचर आणि इथे रिमार्क लिहायचा आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे कंटिन्युअस 60 तास, 15 तास जे काही तुम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं, तर ते कोणकोणत्या विषयावर केलं, तर त्याची सही शिक्का या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्यांचं हे मी इथे सही दाखवलेली आहे. विद्यार्थ्याची सही, गाईडची सही आणि काय टॉपिकवर चर्चा केली ती या ठिकाणी मेन्शन केली आहे शॉर्ट फॉर्ममध्ये. तुम्ही जी चर्चा केली ती मेन्शन तुम्ही करू शकता. नंतर तुम्हा स्टुडंट एन-जी-ओ ऑर्गनायझेशनल ऑफिशियल इंटरॅक्शन डायरी. तुम्ही त्या ऑर्गनायझेशन बरोबर काय-काय डिस्कशन केलं, त्याची माहिती सेम कॉलममध्ये तुम्हाला द्यायची आहे. डेट असेल, त्या स्टुडंटची सिग्नेचर, तिथल्या ऑर्गनायझेशनच्या व्यक्तीची सिग्नेचर आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काय चर्चा केली त्याची माहिती आणि सरतेशेवटी त्यांचा सही शिक्का या ठिकाणी द्यायचा आहे. हे टेबल ऑफ कंटेंट म्हणजे थोडक्यात तुमची इंडेक्स असणार आहे. मी या पद्धतीने ती इंडेक्स घेतलेली आहे. सर्व चॅप्टर या ठिकाणी कव्हर केलेले आहे. ओके. त्यानंतर लिस्ट ऑफ फिगर म्हणजे अवेअरनेस लेव्हल, म्युच्युअल फंड रिलेटेड रिस्पॉन्सेस असेल, एज ग्रुपचं डिस्ट्रिब्युशन आहे. हे सगळे मी टेबल किंवा लिस्ट ऑफ फिगर्स तयार केलेले आहे. लिस्ट ऑफ टेबल्स दाखवलेला आहे इथे. कोणकोणते टेबल्स वापरले, अवेअरनेस अबाउट म्युच्युअल फंड, टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रेफर. जे प्रश्न तयार केले त्या रिलेटेड काही टेबल असतील तर ते या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. नंतर इथे तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट किंवा एक्झिक्युटिव्ह समरी, नंतर चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 1.1, 1.2, 1.3, 1.4, 5 नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिसर्च मेथोडॉलॉजी, ओके. नंतर ऑर्गनायझेशनल प्रोफाईल, त्या कंपनीचं नाव, त्याचं मिशन, विजन, ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस काय-काय ऑफर करतात, त्यांचा काय रोल आहे, नंतर वगैरे सगळी काही बेसिक माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. मी शॉर्ट फॉर्ममध्ये इथं एक्झाम्पल म्हणून दिली आहे. तुम्ही एआय किंवा बाकीच्या काही टूल्सच्या माध्यमातून ती माहिती कंप्लीट करू शकता. पुढे आहे चॅप्टर नंबर 5 डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन आहे. नंतर 6 मध्ये तुम्हाला फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन काय आलं. नंतर सजेशन, रिकमेंडेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर कन्क्लुजन एक सेपरेट मी मुद्दा केला. नंतर बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस दिले आणि सरतेशेवटी क्वेश्चनायरची लिस्ट पण या ठिकाणी जमा केली. काही फोटोग्राफ्स असतील तर ते पण तुम्ही याच्या ठिकाणी लावले पाहिजेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा सिलेबस कॉपी कुठे भेटणार आहे? तर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला गेला, तर इथे तुम्हाला सिलेबस म्हणून टॅब दिसेल. या सिलेबस टॅबला काय करा, क्लिक करा. या टॅबला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रिवाइज सिलेबस 2025 दिसेल अकॅडमिक इयर. त्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट आहे, फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट आहे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटी, इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर इथे कॉमर्स फॅकल्टी तुम्ही बी-कॉमचे आहात म्हणून इथे कॉमर्स सिलेक्ट करा. इथे बघा 2 नंबरला दाखवलेलं आहे एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 4 सी-ई-पी गाईडलाईन्स. ओके. त्यावर क्लिक करा. या पद्धतीची तुमची गाईडलाईन्स तयार होईल. इथे तुम्हाला तुमचा जो काही मेन विषय असेल, ओके. एक्झाम्पल मी पहिल्या पानावर डायरेक्ट येतो. ही मी सगळी गाईडलाईन्स उचलून मी माझ्या पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्हाला दाखवला आहे. आता इथे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट घेतलेला आहे. ओके. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे.
ठीक आहे. इथं तुम्हाला हे थेरॉटिकल बॅकग्राऊंड आहे. इथं प्रोजेक्टचे नाव आहे. ओके. अकाउंटिंग प्रॅक्टिसेस विथ स्ट्रीट हॉकर इन सर्व्हे स्टडी दाखवला आहे. अजून एक फायनान्शियल प्लॅनिंग नीड्स ऑफ इथे दाखवलेलं आहे. नंतर अकाउंटिंग कंप्लायन्स आहे. डोनेशन रेकॉर्ड. ओके. नंतर इथे अजून एखादा सोपा जर का चॅप्टर वगैरे दाखवला आहे पहा. फ्युएल वेस्टेज ड्यू टू द ट्रॉफिक कन्झम्पशन केस स्टडीच्या रिलेटेड दाखवलेला आहे. ऑनलाईन बँकिंग असेल. ओके. ती माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जवळ-जवळ 117 सब्जेक्ट अकाउंटिंगला दिले. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगला किती सब्जेक्ट दिले? 90च्या ते पण 103च्या आसपास दिलेले आहे. कॉस्ट स्टडी ऑफ ड्रिंकिंग वॉटर सप्लाय सर्व्हिस कॉस्टिंग. ओके. नंतर ब्रेक इव्हन एनालिसिस. नंतर इथे तुम्हाला दाखवलेलं आहे कॉस्ट स्टडी ऑफ लोकल गाईड अँड टुरिझम इन्कम कशा पद्धतीने आहे. कॉस्टिंग ऑफ टुरिझम सर्व्हिस नियर फोर्ट सर्व्हे. काही महत्त्वाचे विषय इकडे दाखवलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. याच्या व्यतिरिक्तही तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही माहिती घेऊ शकता. तर इथे वेगवेगळे सब्जेक्ट वगैरे तुम्हाला दाखवलेले आहे. सब्जेक्ट टीचर्सशी डिस्कशन करून तुम्ही हे सब्जेक्ट घेऊ शकता. काही महत्त्वाचे अजून इथे तुम्ही कोणकोणते प्रोजेक्टचे सॅम्पल एरिया घेऊ शकता. एन्व्हायर्नमेंटल अँड सस्टेनेबिलिटीमध्ये ग्रीन कॅम्पस, इको वॉरियर, सस्टेनेबिलिटी, सेल्फ हेल्प ग्रुप, त्यांचं मनी मॅनेजमेंट, नंतर हेल्थ अँड वेलनेसमध्ये यूथ अँड हायजीन इनिशिएटिव्ह, कॉलेज वेलनेस अवेअरनेस मिशन, हेल्दी माइंड्स, हेल्दी कम्युनिटी प्रोजेक्ट, फिट युवा किंवा न्यूट्रिशन अवेअरनेस टू ऑल ड्राईव्ह चांगला विषय आहे हा. एज्युकेशनच्या रिलेटेड किंवा डिजिटल लिटरसीच्या रिलेटेड कॅम्पस टू युनिव्हर्सिटी आहे. स्किल अप कनेक्ट आहे. स्टार्टअप आहे. डिजिटल साथी आहे. नंतर ब्राईट माइंड्स आहे. सोशल अवेअरनेस अँड वेलफेअर रिलेटेड नशामुक्त युवा अभियान आहे. युवा फॉर सोशल चेंज आहे. वुमन सेफ्टी अँड एम्पॉवरमेंट ड्राईव्ह छान पद्धतीने आहे. रोड सेफ्टी विथ रिस्पॉन्सिबिलिटी प्रोजेक्ट आहे. कम्युनिटी रिलेटेड यूथ फॉर क्लीन कम्युनिटी प्रोग्राम आहे. स्मार्ट विलेज सपोर्ट प्रोजेक्ट आहे. किती छान-छान प्रोजेक्ट आहे. तुम्ही गावाची चर्चा करू शकता आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा तो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सी प्रोजेक्टच्या काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स बघितलेल्या आहे. तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असल्यास तुम्ही मला विचारू शकता. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग अ, अजून तुमचे एच-ओ-डी असतील त्यांना तुम्ही भेटू शकता. आणि तसेच काही शंका जर का आल्या तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.